सगरोळी येथील सैनिक शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे सादरीकरण कार्यक्रम संपन्न. बिलोली तालुक्यातील सगरोळी सैनिक शाळेत दिनांक 15 जानेवारी 2024 रोजी आयोजित भारतीय थल सेना दिनानिमित्त आयोजित एरो मॉडेलिंग शो आणि सैन्य अधिकारी यांचा सन्मान सोहळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. एरो मॉडेलिंगसाठी प्रसिद्ध असलेले पुणे येथील सदानंद काळे आणि त्यांच्या संचाने भारतीय सैन्य दलातील अनेक लढाऊ विमानांची माहिती सांगत असताना प्रात्यक्षिकाद्वारे त्यांचे सादरीकरण करून उपस्थितांच्या टाळ्या मिळवल्या. यावेळी लातूर जिल्हा चाकूर येथील सीमा सुरक्षा दलाचे महानिरीक्षक विनीत कुमार यांच्या हस्ते पुष्पचक्र वाहण्यात आले. यावेळी 40हून अधिक माजी सैनिकांची उपस्थिती होती. यावेळी उपस्थित असलेले सैनिक शाळेचे चेअरमन तथा सांस्कृतिक संवर्धन मंडळ प्रमोद रावजी देशमुख, कार्यकारी संचालक तथा संस्कृती संवर्धन मंडळ रोहित देशमुख, शिक्षक समन्वयका तथा संस्कृती संवर्धन मंडळ सौ श्रद्धाताई देशमुख, प्राचार्य गिरीश आलूरकर, सैनिक विद्यालय असिस्टंट कमांडंट मनोज सर तसेच सैनिक फेडरेशनचे मराठवाडा अध्यक्ष तथा माननीय उपनगराध्यक्ष मुदखेड लक्ष्मण देवदे, सैनिक फेडरेशनचे जिल्हा अध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील डुमणे मुखेड, नांदेड जिल्हा सैनिक कार्यालयाचे अधीक्षक कॅप्टन विठ्ठल कदम, माजी सैनिक संघटनाचे जिल्हाध्यक्ष रामराव थडके नांदेड, ज्येष्ठ माजी सैनिक प्रभू घोडगे मुदखेड यांच्यासह नांदेड जिल्ह्यातील माजी सैनिक यांची उपस्थिती होती. या एकदिवसीय कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल संस्थेचे चेअरमन, संचालक आणि पदाधिकाऱ्यांनी सैनिकी विद्यालय टीमचे कौतुक केले. स्टेजच्या डाव्या आणि उजव्या बाजूला तुम्ही उभे राहू शकता. नियोजित कार्यक्रमासाठी जे स्टेज केलेलं आहे त्याच्या डाव्या किंवा उजव्या बाजूला जागा आहे त्या ठिकाणी स्टेजच्या उजव्या बाजूला या ठिकाणी जागा अजून भरपूर आहे. मागचे विद्यार्थी कृपया समोर या. त्यासाठी कृपया विद्यार्थ्यांनी तिथं बसायचं आहे. मानवंदनानंतर लगेचच या ठिकाणी हॉर्स रायडिंगचे की माजी सैनिक आणि यांना या ठिकाणी निरीक्षण के लिए मोहम्मद जी का परम प्रस्थान. आपण लाईनच्या बाहेर थांबू सगळे. आईजीबी का पूरे ट्रूप को इसका निरीक्षण किया जाएगा, जो कि उनके निरीक्षण से हमारे छात्र सैनिकों में उत्साह बढ़े, विश्वास बढ़े और उनमें वह साहस पैदा हो क्योंकि उनके जैसे कोई ऑफिसर बनकर वह भी देश सेवा में कार्यरत रहे. मंच की तरफ प्रस्थान करते हुए
माननीय प्रमुख अतिथि इस ड्रिल से छात्र सैनिकों में उत्साह तथा पाई गई है। परेड कमांडर प्रतीक रावणगावकर कैडेट से समर देशमुख, ज्ञानेश्वर दुबे, ऋतुराज, ये इनकी टीम है। टीम कमान कर रहे हैं मागे भैया थोड़ा, सरपंच भैया मागे या थोड़ा। महोदय फ्लैग टीम को सलामी लेते हुए, इसके बाद राइफल ग्रुप की कमान संभाले हुए हैं कैडेट सुजल बोरा। मेरा सैनिकी स्कूल इस धूल पे कदम से कदम मिलाते हुए अदम्य साहस का प्रदर्शन करने के लिए जो शक्ति प्रदान करती है वो ड्रिल, इस ड्रिल के राइफल ग्रुप द्वारा महोदय जी को सब। इसके बाद 9 क्लास के कैडेट कमान संभाल रहे हैं। कैडेट बिरादार द्वारा मुख्य अतिथि महोदय को सम्मान देते हुए 9 क्लास क्रॉस कर रहे हैं। इसके पीछे 8वीं कक्षा के कैडेट सुरेंद्र को कमान संभाले हुए हैं और 8वीं क्लास की सम्मान महोदय जी को। ये 1 क्लास के कमान संभाले हुए कैडेट कुंभरे सुशील द्वारा सम्मान महोदय जी को। पहला कदम राष्ट्रभक्ति की ओर सार्थक चोंडे 6वीं क्लास पहले ही साल में अपनी दिल के सहाय से अतिथि महोदय को सम्मान देते हैं। और अभी न्यू रिक्रूट लड़कियों के साथ 5वीं क्लास मुख्य अतिथि महोदय को सम्मान देते हुए दोनों टीम कमान संभाले हुए हैं। अंश देशमुख, महोदय जी से परेड को विसर्जन करने की आज्ञा लेकर अपनी जगह पे पहुंचते हुए परेड कमांडर करके बिक्री वाले जो प्रोग्राम होने वाला है उसमें हमारे घोड़े हैं, अश्व हैं, उसका प्रात्यक्षिक दिखाया जाएगा। उस प्रात्यक्षिक का आनंद लीजिए। द्वारा ही मतलब हमारे अश्व द्वारा ही जो कवायद दिखाई जा रही है उसका आप लुत्फ उठाइए। यहाँ पे और यहाँ पे मेजर उत्तरा के द्वारा बहुत अच्छा प्रदर्शन। और यहाँ पे फिर एक बार दुर्गे यादव की तरफ से सक्सेसफुल प्रदर्शन।
मंच पर आसीन इस संस्था के श्री अन्ना जी, श्रीमती नविता शर्मा, बीएसएफ वाइफ वेलफेयर एसोसिएशन की प्रमुख, श्रद्धा जी, श्री मदन पाल सिंह कमांडेंट, अन्य अतिथिगण, पूर्व सैनिक, यहाँ आए अभिभावक, स्कूल के तमाम अध्यापक, प्रिंसिपल साहब और प्यारे बच्चों, मुझे आज बड़ी खुशी हो रही है आज इन बच्चों के बीच में अपने आप को पाकर। कितनी मेहनत से बच्चों ने आज परेड का शो किया जो बहुत अच्छा था, और मैं उन सभी बच्चों को तहे दिल से बधाई देता हूं जिन्होंने इसमें परेड में पार्टिसिपेट किया। एक बार जोरदार तालियां बच्चों के लिए। मेरे सामने बैठे बच्चे सिर्फ बच्चे ही नहीं हैं, ये भारत का भविष्य है। इनमें अगर आप देखें तो ये वो पौध हैं जो बड़े होकर वृक्ष बनेंगे, विभिन्न क्षेत्रों में जाकर देश की सेवा करेंगे और देश के विकास में अपना सहयोग प्रदान करेंगे। आज हमें नहीं पता इनमें से कौन बच्चा क्या बनेगा, लेकिन देशमुख साहब की इस नर्सरी से ये हर बच्चा कहीं ना कहीं किसी न किसी रूप में देश की सेवा में संलिप्त होगा, अपना सहयोग देगा और देश की तरक्की में एक बहुत बड़ा सहारा साबित होगा। मैं इन बच्चों को ढेर सारा आशीर्वाद देता हूं, शुभकामना देता हूं और ईश्वर से प्रार्थना करता हूं कि वो मेहनत से पढ़ें, ईमानदारी का पाठ पढ़ें, सच्चाई का पाठ पढ़ें और देश को आगे ले जाने में कामयाब हो। किसी भी सफलता के पीछे बहुत मेहनत, तप, तपस्या और जुनून शामिल होता है। मुझे उम्मीद है कि इस स्कूल के सभी अध्यापक, अध्यापिकाएं पूरे मन से इन बच्चों को मेहनत, ईमानदारी और सच्चाई का पाठ पढ़ा रहे होंगे और ये बच्चे उसी का अनुसरण करके आगे अपने जीवन में हर तरह की सफलता प्राप्त करेंगे। इनकी सफलता के पीछे न केवल इनकी मेहनत बल्कि अध्यापकों का तप और माँ बाप का आशीर्वाद पूर्णतः शामिल होता है। मैं बच्चों से सिर्फ ये कहना चाहता हूँ कि जिंदगी में सफलता हासिल करने के लिए एक छोटा सा फॉर्मूला है, उसे अगर आप अपनाएंगे तो निश्चित तौर पर आप उस मंजिल तक पहुंचेंगे जो आपके जहन में, दिमाग में निश्चित हो चुकी है, और वो है 3D का फॉर्मूला। कोई जानता है बच्चे? आप में से कोई कि 3D का फॉर्मूला क्या है? कोई बता सकता है? यस। अच्छा, शाबाश।
नज़दीक पहुंचे हैं। डी से डिटर्मिनेशन, पहला डी डिटर्मिनेशन। आप निश्चित करें कि आपने जिंदगी में करना क्या है। दूसरा डी है डेडिकेशन, समर्पित करना। तीसरा विद डिवोशन, जिस बच्चे में डिवोशन की भावनाएं आ जाएंगी उसको सफल होने से कोई नहीं रोक सकता, क्योंकि उसकी मेहनत, माँ बाप का आशीर्वाद और अध्यापकों के मार्गदर्शन में वो बच्चा जरूर सफल होगा। अपने 37 साल से ज़्यादा नौकरी के दौरान हमने जो मेहनत की है वही मैं आप सबको बताता हूं कि मेहनत का कोई भी शॉर्टकट नहीं है। आपको मेहनत करनी ही पड़ेगी, लगना ही पड़ेगा। दिन रात आपने अपने एम को, अपने गोल को प्राप्त करने के लिए लगातार मेहनत करनी पड़ेगी। एक लाइन और आप याद रखना, माइल्स टू गो बिफोर आई स्लीप, माइल्स टू गो बिफोर आई स्लीप। सोने से पहले मुझे मीलों चलना है। अपना सफर सोने से पहले मैं पूरा भेट आणि माझे इथं जमलेले विद्यार्थी मित्र, सहकारी आणि पालक आणि बहादूर जवान सैनिक, मला इथल्या विद्यार्थ्यांकडून एक प्रश्न विचारायचा आहे। आता इन्स्पेक्टर जनरल साहेबांनी जे आपल्याला एक प्रश्न 3D विचारले होते ते आपल्यापैकी कोण सांगू शकेल? हां, म्हणजे काय, याचा अर्थ काय? कोण सांगू शकेल त्याचा अर्थ काय 3 गोष्टीचा? तुला सांगता येईल? कोण सांगेल? आपल्या सचिन सर, तुम्हाला सांगता येईल काय? बघा, जे 3 शब्द इन्स्पेक्टर जनरल साहेब बोलले, IG साहेब बोलले, तर त्या 3 शब्दाचा अर्थ काय होतो या मुलांच्यासाठी? डेडिकेशन म्हणजे समर्पण, डिटर्मिनेशन म्हणजे निश्चय, आणि डिवोशन म्हणजे त्याप्रती असलेली आपली भक्ती. डिटर्मिनेशन म्हणजे निश्चय, आपला त्या कामाप्रती असलेला निश्चय. या 3 गोष्टी आपल्या ह्या सगळ्या सैनिकांसाठी, छोट्या सैनिकांसाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. या तुम्ही कायम लक्षात ठेवाव्यात. आणि माझी पालकांना विनंती आहे की यांनी जर तो निश्चय केला असेल तर पालकांनी त्याच्या पाठीशी उभं राहावं. शाळा तर पाठीशी उभी आहेच. सुदैवाने शासनाने खूप चांगली पावलं उचललेली आहेत. या निमित्तानं मुलांच्या सैनिकी शिक्षणासाठी 2 वर्षापासून आपल्या शाळेला एक खास राज्य पातळीवर एक वेगळी केस, खास केस म्हणून त्यांनी आपल्याला शाळेमध्ये मुलींना परवानगी दिलेली आहे, मुलींच्या सैनिकी ह्याच्यासाठी प्रवेशासाठी. आणि सुदैवाने त्याला खूप चांगला प्रतिसाद पण आहे. तर दुसरी या निमित्तानं मला आणखी एक हे वाटतं की सुदैवानं आपल्या शाळेमध्ये चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर आहे. आणि ह्या जो आपला जो आताचा जो स्टाफ आहे सगळ्या सैनिकी शाळेचा, तर त्यांचे असं इन्स्पेक्टर जनरल साहेबांच्या सारखे अनेक लोकांनी त्यांना बोलावत राहावं आपण. आणि त्यांच्यापासून ह्या सगळ्या मुलांनी, स्टाफनी आणि पालकांनी कायम मोटिवेटेड राहावं. कारण मुलांच्या इतकंच पालकांनी सुद्धा या मुलांच्या NDA प्रवेशासाठी मोटिवेटेड असावं लागतं. एक गरज, त्याची गरज आहे असं एक मला जाणवतं. त्या आजच्या दिवसाचं विशेष एक म्हणजे मला नेमकं लक्षात नाही, पण आज 15 जानेवारी आणि थलसेना दिवस आहे आज. पण या गोष्टीचा कालच एक मोठे म्हणजे आपल्या ह्याच्यामध्ये साधारण 300-350 वर्षापूर्वी आजच्याच दिवशी आपण संक्रांतीच्या दिवशी पानिपतवर खूप मोठी लढाई आपण खेळलो होतो. तर ह्याचा काही रिलेव्हन्स आहे का नाही का मला माहीत नाही. पण एक ह्या निमित्तानं आपल्या हे एक मराठी माणसाच्या शौर्याचं ते एक मोठी कायमस्वरूपी एक महाकाव्य आहे मित्रांनो, ते पानिपतचं युद्ध.
तर हे सुद्धा आपल्या ह्या संक्रांतीच्या दिवशीच ती घडलेली आहे. आणि कालच्या भाषणामध्ये मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं की भारतभर हे जे पानिपतचं तिसरं युद्ध त्या पानिपतवर झालं, तर त्याची एक कायमस्वरूपी आठवण स्मृती राहावी म्हणून महाराष्ट्र शासन दरवर्षी त्या ठिकाणी एक कायमस्वरूपी एक स्मृतीस्थळ पण उभारणार आहे पानिपतचं. तर हे आपल्या थलसेनेचंच एक मोठं शौर्याचं प्रतीक आहे पानिपत युद्ध झालेलं. तर मला वाटलं की हा त्याचा आणि या थलसेनेचा आजचा दिवस निवडण्याचा आणि त्या पानिपतच्या युद्धाचा काही संबंध असावा असं एक मला वाटलं. पण मी आभार. आजच्या ह्या कार्यक्रमासाठी आवर्जून आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी IGP विनीत कुमार सर सपरिवार इथं उपस्थित झाले. त्यानंतर नांदेड जिल्ह्यातून आजी आणि माजी सैनिक त्यांनी आपल्या शाळेकडनं सत्कार स्वीकारला. संस्थेचे अध्यक्ष आदरणीय अण्णांनी या कार्यक्रमाचं अध्यक्षीय पद स्वीकारलं. डायसवरती शिक्षण समन्वयिका श्रद्धाताई, त्यानंतर संस्थेचे सचिव डॉक्टर जयंत जगाते सर, पाल्यांचे सर्व पालक, पत्रकार बंधू, या सगळ्यांना पाहून आज खरंच मन भरून आलं आणि अभिमान देखील वाटला की ह्या सगळ्यांच्यामुळं कार्यक्रमाला शोभा आली आणि विद्यार्थ्यांनाही यातून मोटिवेशन मिळालं. पुन्हा एकदा मी प्रशालेच्या वतीनं मान्यवरांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद. तुमच्या आमच्या सर्वांचं आयुष्य सुखात राहावं यासाठी ज्या ज्या महामानवाने आपल्या आयुष्याची राखरांगोळी केली, चंद्रासारखं झिजवलं, त्या सर्व महामानवांना प्रथमतः मी नांदेड जिल्हा सर्व सैनिक परिवारांच्या वतीने मी विनम्र अभिवादन करतो. आणि ज्यांच्यामुळं आपण सर्वजण आपल्या परिवारामध्ये सुखानं जगतोय, सुखानं राहतोय, त्या सर्व शहीद परिवारांना, शहीद जवानांना मी मानाचा मुजरा करतोय. या ठिकाणी राष्ट्रीय थलसेना दिवस या कार्यक्रमानिमित्त या ठिकाणी या मंचावर उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष, या संस्थेचे सर्वेसर्वा आदरणीय प्रमोदजी देशमुख साहेब, तसेच प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले लातूर विभागाचे कमांडंट आदरणीय सरजी, आणि या ठिकाणी सर्व व्यासपीठावर सर्व उपस्थित आणि ज्यांना आपल्या आयुष्याचा सर्वात महत्त्वाचा वेळ भारतीय सैन्यासाठी, तुमच्या आमच्या आयुष्यासाठी घालवला, ते सर्व सैनिक बांधव. आणि या ठिकाणी ज्यांचं उद्याचं या देशाचं भविष्य ज्यांच्या हातात आहे, सर्व चिमुकले बाळं, या ठिकाणी सर्व माता भगिनी, सर्व मान्यवर, सर्व पत्रकार बांधव, छत्रपती शिवराय व शाहू फुले आंबेडकर यांच्या त्याग व तपस्याला पावन झाला हा महाराष्ट्र. आणि याच महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवरायाने प्रत्येक या मातीत जन्मलेल्या प्रत्येक माणसाला जगावं कसं शिकवल्यानंतर त्याच माणसाला शेवटच्या श्वासापर्यंत लढावं कसं शिकवून देणारे छत्रवीर धर्मपंडित संभाजी महाराज. खरं म्हणजे महाराष्ट्राच्या मातीमध्ये जर जन्मला आपण, जरी तुम्ही आम्हाला छत्रपती संभाजी महाराज आणि शिवाजी महाराज जरी शिकवलं, तर या सैनिकी विद्यालया माध्यमातून या नवीन पिढीला आमच्या देशावर ज्या ज्याने आक्रमण करतोय त्यांना मुहतोड जबाब देण्यासाठी या सैनिकी विद्यालयामध्ये उद्याचे भविष्य, उद्याचे आर्मी, नेव्ही, एअरफोर्स सारखे सैनिक या ठिकाणी तयार केले जातात. खरं म्हणजे परमेश्वर आपला अभिनंदन, धन्यवाद देतोय मी की प्रथम यावेळेस मी या सैनिक सुटकुळे आलोय. कारण खरं म्हणजे नांदेडवासियांचं भाग्य आहे. एक माणूस होता, एक आदमी था, चाय पीने के लिए गया एक ठेले पर, तो चाय की कीमत थी 10 रुपए, और वही चाय रेस्टोरेंट में जाने के बाद उसी की कीमत 40 रुपये हो गई, और वही चाय 4 स्टार होटल में गई तो उसी की कीमत 400 रुपये हो गई, और वही चाय
फाइव स्टार होटल में गई तो उसकी कीमत 1000 रुपये हो गई। चाय ने सिर्फ अपना जगह बदली की, चाय वही थी। सर 1992ला प्रमोद सर तुमच्या देशमुख परिवाराचं थडके साहेब म्हणल्याप्रमाणे खूप मोठे नांदेडवासियांना या सैनिकाला सर्वांना एक मोठा आशीर्वाद आहे। तुम्ही तेच आहात, जागा तेच होती, पण तुमचे फक्त विचार 1992ला बदली झाले आणि नांदेड जिल्ह्यामध्ये या सैनिकी शाळेची स्थापना झाली। आयुष्यामध्ये म्हणलं जातं एखादा माणूस जगत असताना एका फकीरासोबत असला तर फकीर बनतोय, मोठ्या माणसं जर कधी फिरत असला तर त्यांचे विचार आपल्या डोक्यावर परिणाम होतात। आणि प्रमोद सर आपल्यासोबत जगत असताना या सैनिकी विद्यालयाचे भरपूर काही कर्मचारी महिला वर्ग असतील, तुमच्याकडून भरपूर काही शिकायला भेटलं। जागा तेच आहे, पण तुमचे विचार त्यांच्यावर परिणाम झाले। आणि या ठिकाणी जास्तीची वेळ नाही, परंतु या ठिकाणी जे तुमचा रिटलिंग परेड आणि जे बी काही आम्ही ड्रिल पाहिलंय, खरोखरच आमच्या रिक्रूटची आम्हाला आठवण आली। आणि विशेष म्हणजे तुमच्यासारख्या छोट्या बाळांना सरांचं मार्गदर्शन, सर्वांचं मोटिवेशन होतं। आणि ज्या आमच्या सैनिक बांधव संतोष कलेवर सर असतील, गणेश कळककर सर असतील, किंवा इतर कोणते माजी सैनिक किंवा इतर कर्मचारी असतील, तुम्हाला ज्यांनी शिकवलंय त्यांना मी सलाम करतो। कारण एक बार डोळा तुमच्यासाठी टाळ्या वाजवायला, कारण तुमचं प्रत्येक ड्रिल आमच्या सर्व सैनिकांना एक कटाक्षाने पाहत होता। एवढं सोपं नाही तुमच्या या वयामध्ये। तर या ठिकाणी जास्तच न बोलता अशीच भरारी या सैनिकी विद्यालयातून प्रत्येक कर्मचारी नवीन वर्ग घडावा आणि या ठिकाणी असाच प्रमोद सर आपला आशीर्वाद सर्वांच्या पाठीशी असावा। या संस्थेला सर्व कर्मचाऱ्यांना मी धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। भारतीय थलसेना दिवस निमित्त सर्व भारतीय नागरिकांना खूप खूप शुभेच्छा। आज बिलोली तालुक्यातील सगरोळी या गावी सैनिकी विद्यालय या ठिकाणी सैनिकी विद्यालयाचे चेअरमन श्री प्रमोदजी देशमुख साहेब यांनी जिल्ह्यातील सर्व सैनिक बांधवांना आमंत्रण करून त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला। या निमित्ताने सगरोळी शाळेतील विद्यार्थ्यांनी सैनिकी सेवेच्या सुरुवातीच्या काळातील जे खडतर प्रवास असतो त्याचे प्रात्यक्षिक दाखवून सर्व उपस्थित विद्यार्थी, त्यांचे पालक, सर्व आजी माजी सैनिक यांना एक प्रकारे महाराष्ट्राच्या मातीतील जवान हा देश सेवेसाठी कसा सक्षम आहे या बाबतीत प्रात्यक्षिक दाखवून दिले। या निमित्ताने संस्थेचे अध्यक्ष श्री प्रमोदजी देशमुख साहेब व त्यांचा पूर्ण स्टाफ यांनी विद्यार्थ्यांसोबत जे शैक्षणिक सामाजिक शिकवणी दिलेली आहे ते नक्कीच अभिमानास पात्र आहे। नांदेड जिल्ह्यातील युवकांना सैनिक सेवेचं प्रशिक्षण देऊन देश सेवेसाठी तरुण मुलांना प्रोत्साहन देत आहेत। मी प्रमोदजी देशमुख साहेब व सर्व शाळेचे प्राचार्य पूर्ण स्टाफचं मनापासून अभिनंदन करतो। यांनी आज आमच्या नांदेड जिल्ह्यातील सर्व संघटनाचे, मग ज्ञानेश्वर पाटील दुम्मे आणि रामरावजी थडगे व इतर सैनिकांचा त्यांनी सत्कार करून आम्हा सैनिकांना आमच्या भूतकाळाची आठवण करून दिली। त्याबद्दल मी सर्व या संस्थेचे आभार व्यक्त करतो व परत येतो। 15 जानेवारी दिनानिमित्त सर्व देशवासियांना, उपस्थितांना या थलसेना दिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो। जय हिंद, जय भारत।
भारतीय थल सेना दिवस के उपलक्ष्य में जो ये बहुत बड़ा कार्यक्रम आयोजित किया है, वहाँ पे उपस्थित सभी गणमान्य, मंच पर उपस्थित मान्यवर, ये संस्था के अध्यक्ष प्रमोद जी देशमुख जी, यहाँ के प्राचार्य आलूरकर सर आणि इथं उपस्थित असलेले सर्व विद्यार्थी आणि माझे माजी सैनिक बंधू आणि शिक्षक वृंद, भगिनी, या कार्यक्रमाच्या उद्देशाने आपण एकत्र आलेलो आहोत. हे एकच आहे की आपल्या सैन्य दलाचं जे मानाचं स्थान स्थल सेनाचं आहे त्याचं महत्त्व अधोरेखित करण्यासाठी आपण आलेलो आहोत आणि याची जाणीव आपल्याला व्हायला पाहिजे. कारण सैन्य हे सीमेवर लढत असते, पण सर्वसाधारण जनतेला त्याचं महत्त्व कळत नाही. तर या अनुषंगानं, या स्थल दिनाच्या उपलक्षानं आपण हे जे कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्याबद्दल खरोखर या संस्थेचं मी मनापासून आमच्या माजी सैनिक संघटना, भारतीय माजी सैनिक संघटना नांदेड जिल्हाच्या अध्यक्ष या नात्यानं मी या संस्थेचे जे अध्यक्ष आहेत, संस्थाचालक आणि इतर जे प्रशासकीय आपले गुरुवर्य व इतर जे काही अध्यापिका वगैरे आहेत त्या सर्वांचं खरोखर कौतुक करतो. आज विशेष म्हणजे स्मरणात राहण्यासारखा विषय म्हणजे आजचा एअर शो जो त्यांनी आयोजित केलेला आहे तो खरोखर वाखाणण्यासारखा आहे. स्थल सेना, वायुसेना आणि नौसेना या 3 सशस्त्र दल आणि जे अर्धबैल सैनिक आहेत, BSF, ITBAP, CRPF, या सर्व सैन्य दलाचे जे महत्त्व आहे ते प्रत्येक नागरिकाला कळायला पाहिजे आणि त्या उद्देशानं या देशामध्ये जे सैनिक कार्यरत आहेत, सेवानिवृत्त आहेत, या सर्वांचं महत्त्व कळायलाच पाहिजे. आणि ह्या उद्देशानं हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्याबद्दल मी आमच्या भारतीय माजी सैनिक संघटनेतर्फे या सर्वांचं हार्दिक आभार व्यक्त करतो. आणि अशाच प्रकारे या उपक्रमामध्ये नवीन मागच्या वेळेस आम्ही आलो होतो त्यावेळेस एअर शो नव्हता, यावेळेस एअर शोला खास आम्ही नांदेडहून इथं उपस्थित झालो आणि खरोखर एक वाखाणण्याजोगा तो कार्यक्रम होता. कारण सैन्य दलाची माहिती विशेष म्हणजे एअरफोर्स, फायटर प्लेन, ट्रान्सपोर्ट प्लेन आणि वेगळे जे विमानं असतात त्यांची खूप चांगल्या प्रकारे प्रात्यक्षिक दाखवलेलं आहे. त्याबद्दल त्या टीमचं, विशेष म्हणजे त्या टीमचं मी आमच्या संघटनेतर्फे खरोखर कौतुक करतो, अभिनंदन करतो. आणि अशाच प्रकारे हे कार्य चालू राहिले. या संस्थेच्या बाबतीमध्ये तर पूर्ण महाराष्ट्र, नांदेड जिल्हाच नाही आहे तर महाराष्ट्र इतका आदरानं बघतो आणि हा आदर कायम ठेवलेला आहे. ही या देशमुख घराण्याची पुण्याई आहे आणि हे आता सध्या जे कार्य चालू आहे ते खूप उत्तुंग आहे. आणि मी त्यांना पण, त्यांच्या संस्थेला आणि त्यांच्या विशेष म्हणजे देशमुख घराण्याला खूप आभार मानतो की त्यांनी आपल्या या भागातल्या विद्यार्थ्यांना सैनिकी सेवेचं एक ओळख करून देऊ लागलेले आहे आणि प्रेरणा देत आहेत. आणि ह्या अशाच या उपक्रमातून मला आशा आहे की जास्तीत जास्त तरुण सैन्य सेवेसाठी उद्युक्त होतील आणि सैन्य सेवा करण्यासाठी त्यांना प्रेरणा मिळेल आणि अशाच प्रकारे जास्तीत जास्त सैन्य सेवेमध्ये जाण्यासाठी विद्यार्थी पुढे यावेत हीच अपेक्षा करतो. आणि मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. मला बोलण्याबद्दल जे संधी दिली त्याबद्दल मी आयोजकांचे आभार मानतो. मेरे बहादुर जवान, आज आपके सामने जो चीफ गेस्ट आए हैं उनको उनकी तारीफ या उनके बारे में जानकारी, मुझे लगता है कि समय के अभाव से मैं पूरी जानकारी नहीं दे पाऊंगा, लेकिन
मेरठ में महोदय जी का जन्म हुआ। 1987 में भारत के सबसे बड़े फोर्स बीएसएफ में बतौर असिस्टेंट कमांडेंट साहब का पदार्पण हुआ और अपना जीवन राष्ट्र सेवा के लिए लगाया। इस 37 साल के कार्यकाल में महोदय जी ने जम्मू कश्मीर, पूर्वोत्तर असम, नागालैंड, मणिपुर ऐसे क्षेत्रों में अदम्य साहस का प्रदर्शन करते हुए नक्सलाइट, उग्रवादी, आतंकवादी इन तीनों के साथ लड़ाई लड़ते हुए अपना जीवन काल बिताया है। आगे 2012 में बम कांड जो सीरियल 93 में सीरियल बम कांड हुआ था, उस बम कांड के ऊपर महोदय जी ने एक सराहनीय काम किया कि मुंबई जैसे जगह पे शांति स्थापित करना बहुत मुश्किल होता है। भीड़ भड़ाका और इस तरीके के एरिया में जब बम कांड हुआ था, महोदय जी का 8 महीने का जो वहां सफर गया है, वो सफर पूरे लोकल मुंबई और सारे प्रशासन के तरफ महोदय जी का प्रशासनीय कार्य के लिए सत्कार किया गया। जब महोदय जी ने यूएन मिशन में भी काम किया, यूएन मिशन बोस्निया में साहब गए थे, जहां अदर देशों की पुलिस को उन लोकल अटैकों से बचाते हुए सारे जवानों को सुरक्षित बाहर लाने का काम महोदय जी ने किया। इसलिए महोदय जी का यूएन मिशन के तरफ से उनको सम्मान किया गया है और यूएन मेडल से सम्मानित किया है। महोदय जी को बारंबार प्रशासनीय मेडल और पीपीएमएस मतलब प्रेसिडेंट सर्विस मेडल से भी सम्मानित किया गया है। आज आपके सामने यहाँ मैं महोदय जी को लाने में काफी दिनों से कोशिश कर रहा था, जिसका आज फल मिला। महोदय जी के यहाँ चरण कमल इस क्षेत्र में लगने से मुझे लगता है कि आप लोगों में बहुत जोश आया है और उस जोश को कायम रखते हुए आप महोदय जी ने जैसे राष्ट्र सेवा के लिए अपना जीवन समर्पित किया, वैसे ही आप करोगे, ये मैं आशा करता हूँ।